भारताच्या राजकारणाला पूर्णपणे बदलून टाकणारा एक अत्यंत ऐतिहासिक प्रस्ताव समोर आला आहे। तो प्रस्ताव म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने संसदेतील जागा वाढवण्याबाबत एक नवा रिसर्च पेपर सादर केला आहे। या प्रस्तावामुळे थेट आपल्या महाराष्ट्रातील तब्बल 12 लोकसभा मतदारसंघांचे 3-3 तुकडे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। म्हणजेच एकाच लोकसभा मतदारसंघांचे विभाजन करून थेट 3 नवीन खासदार तयार केले जाऊ शकतात। पण केंद्र सरकारने हा इतका मोठा निर्णय का घेतला आहे? यामागचं नक्की गणित काय आहे? दक्षिण विरुद्ध उत्तर भारताच्या वादात महाराष्ट्राला याचा काय फायदा होणार? नक्की यामागचं धोरण काय आहे? हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, या नव्या प्रस्तावामागचं मुख्य कारण आहे डिलिमिनेशन, म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना। देशात लोकसंख्या प्रचंड वाढल्यामुळे सध्याच्या 543 लोकसभा जागा वाढवून त्या 824 किंवा 850 पर्यंत नेण्याचा सरकारचा विचार आहे। पण यात सर्वात मोठी अडचण अशी होती की दक्षिण भारतातील राज्यांची लोकसंख्या नियंत्रणात आणली आहे, त्यामुळे त्यांचे खासदार कमी होतील आणि उत्तर भारतातील लोकसंख्या वाढल्यामुळे तेथील खासदार वाढतील। हाच प्रादेशिक समतोल राखण्यासाठी पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने एक सुवर्णमध्य काढला आहे। या नव्या मॉडेलनुसार संपूर्ण देशातील 170 मतदारसंघांचे तुकडे केले जातील, ज्यामध्ये 21 मतदारसंघांचे 2 भागात विभाजन होईल। तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या 12 मतदारसंघांसह देशातील 111 मोठ्या मतदारसंघांचे थेट 3 भागात विभाजन केले जाईल। या रिसर्च बेस्ड मॉडेलचा सर्वात मोठा फायदा माहिती आहे का? यामुळे दक्षिण भारतातील राज्यांच्या लोकसभेतील वाटा अजिबात कमी होणार नाही। तसेच महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार यांसारख्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यांच्या वाटाही सध्याच्या 45.6% आसपास स्थिर राहील। महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केला तर मुंबई, पुणे, ठाणे किंवा पिंपरी चिंचवड सारख्या ज्या भागात लोकसंख्येची घनता प्रचंड वाढली आहे, तिथल्या खासदारांना कोट्यावधी मतदारांच्या समस्या सोडवणे कठीण जात होते। मात्र आता मतदारसंघांचे विभाजन झाल्यामुळे सामान्य लोकांची कामं आणि विकास अधिक वेगाने होईल। 2027च्या जनगणनेनंतर जेव्हा मतदारसंघ पुनर्रचना आयोग बसेल, तेव्हा याच प्रस्तावाचा आधार घेतला जाण्याची दाट शक्यता आहे। देशाच्या आणि महाराष्ट्राच्या या नव्या राजकीय नकाशाबद्दल तुम्हाला काय वाटतं? लोकसभेच्या जागा वाढायला हव्यात की नाहीत? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओंसाठी आपल्या बोलमेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।